नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। मानेगाव येथे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना भूखंड वितरण। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व माजी मंत्री आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती। जळगाव जामोद, काल दिनांक 7 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या अनुषंगाने जिगाव सिंचन प्रकल्पांतर्गत मानेगाव येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना भूखंड वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय रामजी कुटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या उपक्रमामुळे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मोठी गती मिळत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागण्यांची पूर्तता होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी शासनाच्या महसूल समाधान शिबिर उपक्रमाबद्दल माहिती देत सांगितले की नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी बोलताना माजी मंत्री तथा आमदार संजय रामजी कुटे यांनी जिगाव सिंचन प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी शासन व प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले। ग्रामस्थांना हक्काचे भूखंड मिळणे हा त्यांच्या दीर्घकाळाच्या संघर्षाचा परिणाम असून पुढील काळातही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास जिगाव सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री हजारे, उपविभागीय अधिकारी श्री शैलेश काळे, कार्यकारी अभियंता श्री जुनेजा, तहसीलदार श्री पवन पाटील, ठाणेदार श्री नितीन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान मानेगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रशासनाच्या या उपक्रमामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली।